आपल्या सर्व आघाडींचे काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना उद्धवजी ठाकरे साहेब गट, त्याचबरोबर आप, कम्युनिस्ट पार्टी, भीमशक्ती, सर्व आघाडीचे उमेदवार वसंतरावजी चव्हाण यांच्या या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी मुद्दामून आलेले आपल्या या मराठवाड्याचे नेते, आपल्या महाराष्ट्राचे नेते, माजी मंत्री आमदार अमितजी देशमुख साहेब या बैठकीला उपस्थित असलेले शिवसेना गटाचे सर्व नेते मंडळी, प्रमुख कार्यकर्ते, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते मंडळी, सर्व कार्यकर्ते, या बैठकीला उपस्थित असलेले भीमशक्तीचे सर्व कार्यकर्ते, काँग्रेस पक्षाचे सर्व नेते कार्यकर्ते, जमलेले तमाम सहाही मतदारसंघातून उत्तर, दक्षिण नांदेड, भोकर, मुखेड, देगलूर, नायगाव मतदारसंघातील सर्व तमाम मतदार बंधू आणि भगिनी मित्रांनो, पत्रकार बांधवांनो, उद्या होऊ घातलेल्या 26 तारखेच्या निवडणुकीला आपल्याला समोर जाण्यासाठी आपले सर्वांचे आवडते उमेदवार वसंतरावजी चव्हाण साहेबांची उमेदवारी आपण आत्ताच दाखल केली, तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये दाखल केली. आपल्याला पुढच्या काळामध्ये आता नियोजन पद्धतीनं प्रचार करायचा आहे, आपल्या सर्वांना समोर जायचं आहे. त्यासाठी म्हणून आपले सर्वांचे नेते आदरणीय अमित भैया देशमुख आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी इथं आलेले आहे. तुम्ही थांबा ना थोडं. अरे अमित भैयांना माझी विनंती राहील की अमित भैया, या नांदेड जिल्ह्याची काँग्रेसची परिस्थिती आपल्या सर्वांना माहिती आहे. आमच्यामधून कोण गेलं कोण राहिलं ही संभ्रमावस्था पूर्ण जिल्हाभर पसरली होती, पण आज पक्क्यानं समजलेलं आहे जेवढे आमच्या इथं राहिलेले आहेत ते 100% आमचे आहेत, पक्के आहेत, याच्यामध्ये कुठेही दुमत नाही. काँग्रेस पक्ष मजबूतीने उभा करण्यासाठी वसंतरावजी चव्हाण साहेबांनी खांद्यावर झेंडा घेतला काँग्रेस, त्याचबरोबर आम्ही असेल की आमचे सर्व सहकारी असतील, काँग्रेस पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन या नांदेड जिल्ह्यातली काँग्रेस गरिबाची काँग्रेस आहे, सर्व कार्यकर्त्यांची काँग्रेस आहे, सर्व समाजाची काँग्रेस आहे. म्हणून सर्व काँग्रेसला, सर्व समाजाला सोबत घेऊन या जिल्ह्यातली काँग्रेस मजबूत करण्याचं काम आम्ही सर्व मंडळी घेतलेलं आहे आणि आम्हाला सहकार्य करण्याचं काम आघाडीचे सर्व नेते मंडळी, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल किंवा भीमशक्ती असेल, सर्व मंडळी आम्हाला निश्चितपणानं साथ देण्याचं काम करत आहेत. याचा मला मनस्वी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून आनंद आहे. मी अमित भाईला एवढंच सांगू इच्छितो, जेव्हा जेव्हा या भारत देशामध्ये इतिहास घडला, आपल्या सर्वांना माहीत आहे, पांडवाचं आणि कौरवाचं युद्ध पेटलं होतं. पांडवाच्या कौरवाच्या युद्धामध्ये कोणाचा विजय झाला आपल्याला सर्वांना माहीत आहे. कौरवाला हरवून पांडव विजय झाले आणि पांडवासोबतचं कोण होतं तर श्रीकृष्ण होते. तसे श्रीकृष्ण अमित भैया देशमुख आता धावून आलेले आहे आणि निश्चितपणे आपला विजय निश्चित आहे. मित्रांनो, देश पातळीवर, राज्य पातळीवर या शासनाच्या माध्यमातून महागाईचा संदर्भ असेल, शेतकऱ्याचा विषय असेल, तरुणाचा विषय असेल, महिलाचा विषय असेल, मागासवर्गीयाचा विषय असेल आणि आरक्षणाचा महत्त्वाचा प्रश्न असेल, या सर्व गोष्टीवर आपल्यावर अन्याय करायचं काम या मतदारसंघातल्या किंवा या भागातल्या भाजपच्या लोकांनी केलेलं आहे. त्याची जाणीव ठेवून आपल्याला येत्या 26 तारखेला मतदान करायचं आहे आणि त्यासाठी आपण कराल ही अपेक्षा आपल्या सर्वांकडून व्यक्त करू इच्छितो. मित्रांनो, आपल्या सर्व सोबत, काँग्रेस सोबत पूर्वी एक चव्हाण होते, ते चव्हाण गेले, पण आता आपल्याला वसंतरावजी चव्हाण भेटलेले आहेत. आता आपल्याला चव्हाणामध्ये आता काही दुमत नाही. एवढंच नाही, आपण ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे, ही निवडणूक दिशा देणारी आहे. उद्या आपला विजय निश्चित आहे. वसंतरावजी चव्हाण साहेब जर निवडून आले आणि दिल्लीला जेव्हा जातील त्यावेळेस
अमित शाह म्हणतील हम तो एक वसंत चौहान को हमारे पार्टी मिली है मगर ये चौहान कौन सा आ गया है आप त्यासाठी या चव्हाणला दिल्लीला पाठवा आणि लोक बघायला येतील की अशोक चव्हाण तिकडे गेले पण आता वसंतराव चव्हाण आता आमच्याकडे आलेले आहे त्यामुळे आता काळजी करण्याची आवश्यकता नाही त्यामुळे आपल्या सर्वांना माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे आघाडीच्या नेत्यांना बोलायचं आहे आघाडीचे नेतेही बोलतील आपल्याला थोडा वेळ आहे आपण परवानगी घेतलेला टाईम संपत येत आहे त्यासाठी मी जास्तीचा वेळ बोलणार नाही आपल्याला प्रत्येक ठिकाणी बोलायचं आहे तुम्ही निश्चित राहा आमच्या इथला अमित भैया अरे अमित भैया आपल्याला वाटत असेल की आमच्या जिल्ह्यातली काँग्रेस खुळखुळ काँग्रेस झाली नाही कार्यकर्ते जाग्यावर आहेत मतदार जाग्यावर आहेत नेते फक्त तिकडे चाललेत एकाच माणसाला 5-5 वेळेस प्रवेश करावा लागला आहे भाजपमध्ये जबरदस्तीचा प्रवेश होणार आहे मनानं कोणी जायला तयार नाही त्यामुळं 100% ही जनता या जिल्ह्यातलं एक वेगळं चित्र निर्माण करण्याची भूमिका आम्ही आहेत आणि मला खात्री आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही भूलथापाला बळी न पडता आमच्यासोबत आता कोणी नाही आमच्यासोबत स्टेजवर बसलेले सर्व मंडळी कार्यकर्ते आहेत आपण सर्व तुमच्या विश्वासावर आम्ही झेंडा खांद्यावर घेतलेला आहे वसंतरावजी चव्हाण साहेबांसारखा सोबत हिंमतवाला कर्तबगार अनुभवी उमेदवार आम्ही दिलेला आहे आणि पुढच्या उमेदवाराचा जर विचार केला तर या जिल्ह्याचं एकही विकासाचं काम पुढचा उमेदवार केला नाही त्यामुळे त्याची विचार करण्याची आवश्यकता नाही वसंतरावजी चव्हाण साहेबाला आणि आपल्या सर्वांना म्हणजे हात जोडून कळकळीची विनंती आहे हात जोडून कळकळीची विनंती आहे कृपया आम्हाला पदरात घ्या आम्ही पदर पसरतोय आम्हाला पदरात घ्या तुमच्याशिवाय आम्हाला कोणी नाही तुम्ही वाचवणारे तुम्ही आहात वसंतरावजी पाटलाला तुमच्या भक्कमपणानं पाठिंबा द्या आणि उद्याच्या 26 तारखेचं मतदान पंजा या निशाणीवर बटन दाबून आपण करा हीच विनंती आपल्याला करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद